उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या जालन्यात होणाऱ्या सभेत मवियाच्या पंतप्रधान पदाच्या उमेदवाराचं नाव जाहीर केलंय। उद्धव ठाकरेंनी नाव जाहीर केलं तर मी राजकारण सोडेन असं चॅलेंज दानवेंनी ठाकरेंना दिलंय। जालन्यामध्ये रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांच्या हस्ते उपस्थित शिवसैनिकांचा निर्धार मेळावा पार पडलाय। त्यावेळी दानवेंनी उद्धव ठाकरेंना आव्हान दिलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नाशिक दौऱ्यावर आखाड्यातील महंतांची भेट घेतली आणि यावेळी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांनी लोकसभा मतदारसंघात मदत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे। यावरून आखाड्यातील आणि मंदिरातील महंतांनी हेमंत गोडसे यांना निवडणूक लढण्यासाठी मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे। मधून उत्तर मुंबईचे महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांनी करकरे गोळीबार प्रकरणी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे। काँग्रेसने जनतेची माफी मागावी अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। तर सुप्रीम कोर्टातही करकरे, कामटे आणि साळसकर यांना कसाबनेच मारलं आहे। तरीही अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। संभ्रम निर्माण करता न्याय व्यवस्थेवर शंका घेता याची काँग्रेसला लाज वाटली नाही का असा सवाल देखील निकमांनी विचारला। शिक्षक मतदारसंघाचे आमदार कपिल पाटील यांनी उत्कर्ष रूपवतेंना पाठिंबा जाहीर केला आहे। तर उत्कर्ष रूपवते या शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत। कपिल पाटील यांनी संगमनेर इथल्या कार्यकर्ता बैठकीमध्ये पाठिंबा जाहीर केलाय। तर त्यांच्या या निर्णयामुळे वंचितला मोठं बळ मिळालंय तर महाविकास आघाडीचं टेन्शन वाढलंय। शिर्डी लोकसभेमध्ये महायुती, महाविकास आघाडी आणि वंचित अशी तिरंगी लढत होते। शिरूर लोकसभेचे अपक्ष उमेदवार मनोहर वाडेकर आणि महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हेंना पाठिंबा जाहीर केलाय। वाडेकर यांना शिरूर लोकसभेचे अपक्ष उमेदवार म्हणून ट्रम्पेट हे चिन्ह मिळालं होतं। मात्र दरम्यान पाठिंब्यानंतर वाडेकरांकडून एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देण्यात आल्या।